काहीतरी सुचलंय. काय सुचले रुपेश? तुला काहीतरी सुचलंय म्हणून व्हिडिओ काढते मला वाटते. नाही असंच घेतोय तुमचा सीन. नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? मी आलेलो आहे सध्या आमच्या शेतात. तुम्ही आजूबाजूला बघू शकता या ठिकाणी टमाट्याची वगैरे झाड आहेत. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण माझ्या घरापासून कात्रजला जाणार आहे. का जाणार आहे तर माझा एक मित्र आहे, त्याचा क्रेनचा बिझनेस आहे. तर त्याचे काही पार्ट्स आणण्यासाठी, क्रेन थोडीशी बिघडली आहे तर ते पार्ट्स आणण्यासाठी आम्ही सोबत जाणार आहे. चला तर मग. तर मी माझ्या मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो. एकच मिनिट फक्त. हा आहे प्रदीप. हा नेहमी गाडीच चालवत असतो. ही त्याचीच गाडी आहे आत्ता. आणि गाडी चालवण्याची फार आवड याला. बघावं तेव्हा फक्त गाडीच चालवणार. आणि हा दुसरा आहे रुपेश. हे जो हॉटेल आहे आमच्याच गावाच्या हद्दीमध्ये, मावळप्राण म्हणून. जर कधी तुम्ही आले तर नक्कीच विजिट करा. आता तुम्ही बघू शकता आम्ही रस्त्याने पुढे चाललेलो आहे. आत्ता सध्या आम्ही शिवापूरच्या आसपास असेल आणि कात्रजच्या दिशेने कूच करतोय. तर आता आम्ही जुन्या कात्रज बोगद्याने चाललोय. तुम्ही बघू शकता छोटासा बोगदा आहे. आता नवीन कात्रज बोगद्याने बहुतांश लोक जातात. तो टनलची साईज मोठी, हा छोटा आहे, म्हणजे आपण लगेच क्रॉस करतो या बोगद्याने. पण या घाटाने जाण्याचे फायदे काय आहेत की इथं नजारे जे आहेत ते बघण्यासारखे आहेत. तसं नवीन बोगदा क्रॉस केलं की लगेच पुण्यामध्येच तुम्ही पोहोचता. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जस्ट आपण कात्रज बोगदा क्रॉस करून आलोय आणि खरंच इथले नजारे बघण्यासारखे आहेत. बरेच जण इथं फोटोशूटसाठी थांबतात, फोटो वगैरे काढत असतात. पण माझा वैयक्तिक तुम्हाला सल्ला असा असेल की हा घाट सेक्शन असल्यामुळे इथं थांबणं धोक्याचं आहे आणि ऍक्सिडेंट वगैरे पण इथं नेहमी होत असतात. त्यामुळे तुम्ही गाडीतून अशी व्हिडिओ शूटिंग काढली तर ठीक आहे, पण थांबून फोटो काढणे किंवा गाडी थांबवणे तर हे चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. घाटाने आम्ही पुढे येत होतो आणि रुपेश सोबत आता मी चर्चा करत होतो. तर ह्या बोगद्याचा इतिहास रुपेश मला सांगत होता, तर तो तुमच्यासोबत शेअर करतो. एकच मिनिट आपण रुपेशला आता विचारूया. रुपेश, या बोगद्याविषयी तुला काय माहिती आहे, जुन्या कात्रज बोगद्याविषयी? ह्या बोगद्याला खूप मोठा इतिहास आहे. हा बोगदा खूप ऐतिहासिक असून आताच ह्या बोगद्याला 101 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा इंग्रजांच्या काळातला बोगदा असून अजूनही सर्वात उत्तम असं काम आहे त्या बोगद्याचे. ते बोगदा अजूनही सर्व सुरक्षितरित्या म्हणून गव्हर्नमेंटने सांगितले आहे आणि त्यात वाहतूक आतापर्यंत सुरळीत चालली आहे. ठीक आहे रुपेश, थँक्यू. आम्ही आता मांगडेवाडीच्या जवळ आलेलो आहे आणि सध्या इथं थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला. कात्रजला तर नेहमीच ट्रॅफिक असतं. जे लोक आता पुण्यात राहत असतील त्यांना माहित असेल की कात्रजला हे ट्रॅफिक राहतच. मी तुम्हाला दाखवतो आता समोर की ट्रॅफिक कशा प्रकारे आहे ते. बघू शकता ट्रॅफिक आहे आणि आता आम्ही स्लोली चाललेलो आहे पुढे. राईट साईडला एवढं ट्रॅफिक नाहीये, बट लेफ्ट साईडला ट्रॅफिक आहे. आता ट्रॅफिक असल्यामुळं आम्ही शॉर्टकटनी कात्रजला चाललोय या मधल्या रस्त्याने. जर तुम्हालाही हा रस्ता माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पर्यायी रस्त्याचा वापर करण्याच्या नादात आणि शॉर्टकट घेण्याच्या नादात आम्ही रस्ता चुकलेलो आहे. तुम्ही बघू शकता पुढे रस्ताच नाहीये. आता गाडी वळवून परत आल्या वाटेनी परत जाणार आहे. प्रदीप, तू काय मसा रस्ता चुकतो का रे असा? होय प्रदीप, सांगणारे मित्र सोबत सांगणारे मित्र. अरे पण तू गाडी चालवतोय, रस्ता चुकवायची अशी गरज नाही ना तुला. आता पुन्हा एकदा आम्ही मागे वळून आलोय आणि दुसऱ्या एका शॉर्टकट मार्गाचा वापर करतोय. मेन रोड सोडून शॉर्टकट मार्गाने का चाललोय ते मला अजून पण नाही कळलं. प्रदीप, याचं कारण तू सांगू शकशील का? म्हणजे 5 ते 10 मिनिटं फक्त आपल्याला लागले असते ट्रॅफिक मध्ये, त्याच्यासाठी आपण एवढं वळून आलोय. आता आम्ही आलेलो आहे गॅरेज मध्ये. तुम्ही बघू शकता इथं ऍक्च्युली ट्रॅक्टर गॅरेजच आहे, पण असं काय नाही, क्रेनचे वगैरे पण पार्ट्स इथे भेटतात. मटेरियल वगैरे घेतलेले आहे आम्ही आणि आता निघालोय. मटेरियल लोडिंग केलेलं आहे मित्रांनो आता आम्ही गाडीमध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहे परत घराच्या दिशेने. कात्रजवरून आता आम्ही
नवीन बोगद्याने चाललेलो आहे. म्हणजे फर्स्ट आम्ही जांभूळवाडीला आलो, तिथे थोडंसं काम होतं, ते काम करून आता आम्ही नवीन बोगद्याने निघालो. जस्ट मिनिट मी तुम्हाला आता नवीन बोगद्याचा सुद्धा व्ह्यू दाखवतो. आता आपण टनल क्रॉस केलेलं आहे आणि आमच्या गावाच्या दिशेने चाललेलो आहे. तर माझ्या गावाचं नाव आहे केळवडे. हे भोर तालुक्यामध्ये येते आणि जिल्हा पुणे येतो. पुणे शहर आम्हाला जवळ आहे तसं, 25 किलोमीटर फक्त अंतर असेल. म्हणजे दररोज ट्रॅव्हलिंग सुद्धा आपण करू शकतो आमच्या गावावरून. आणि हा हायवे NH48 पुणे बँगलोर हायवे. या हायवेला काही लोक मुंबई बँगलोर हायवे म्हणून सुद्धा ओळखतात आणि लोकली याला सातारा हायवे म्हणून ओळखतात. आता तुम्ही बघू शकता क्लायमेट सुद्धा भारी झाले, कारण आता संध्याकाळचे 4:30 वाजले असतील. ऊन थोडं कमी झाले आणि आता आम्ही घराच्या दिशेने चाललेलो. आता आम्ही आलेलो आहे खेडशोपूरच्या टोल नाक्यावर. हा टोल नाका क्रॉस करून आम्हाला केळवड्याला जायला लागतं आमच्या गावाला. मी आता जस्ट आमच्या गावाच्या हद्दीत एंटर झालोय आणि हे गावाच्या हद्दीलगतच, वरवे आणि केळवड्याच्या हद्दीलगतच हे त्रिमंदिर येते, बघू शकता. रुपेशला आता घरी सोडले आणि प्रदीप आणि मी आता आम्ही दोघेच गाडीत आहे आणि प्रदीप आता मला घरी सोडायला चाललेलं आहे. तर फायनली मी आता आमच्या गावात आलेलो आहे. सध्या मी घराजवळच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.